जायंट्स ग्रुप ऑफ सोलापूरच्या वतीनं तेलुगू भाषा अभिवृद्धी वाचनालयास ग्रंथ कपाट भेट देण्यात आले। या कार्यक्रमास अशोक इंदापुरे व जयंत होले पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। जायंट्स ग्रुप ऑफ सोलापूरचे सदस्य श्री शावरप्पा नोरा यांनी यांच्या 82व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथ कपाट देणगी दिली। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी प्रमुख पाहुणे अशोक इंदापुरे यांनी जायंट्स ग्रुपचे कार्याचा गौरव केला। सुरुवातीच्या काळापासून या जायंट्सचं आम्ही काम पाहिलेलं आहे। ज्यावेळेला जायंट्स ग्रुप ऑफ सोलापूर स्थापना झाली त्याचे मुख्य संस्थापक नाना चुडासामा त्यांनी 31 ऑगस्ट 1972 आज जवळजवळ 53 वर्ष होत आहे। आता त्याची कन्या शायना त्याचं काम बघतात आणि त्याही आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील त्या प्रवक्ते आहेत। जायंट्स आणि रोटी ह्या प्रदेशात स्थापन झाल्या त्याच्या शाखा देशात निघाल्या। जायंट्स एकमेव संस्था अशी आहे की जी देशात स्थापन झाली, मुंबईमध्ये स्थापन झाली आणि परदेशामध्ये त्याच्या शाखा। हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि सोलापूरकरांसाठी एक महत्त्वाचं म्हणजे जायंट्स ग्रुप ऑफ सोलापूर रन करणारे सगळे जे पदाधिकारी आहेत ते विशेष करून पूर्वभागात आले। नाना चुडासमा यांनी जायंट्स इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली। या संस्थेचे देशात 600हून अधिक शाखा आहेत, तर परदेशात UK, US, ब्राझील अनेक देशात देखील या संस्थेचे कार्य चालू आहे। सोलापूर संस्थेच्या कार्याला 35 वर्षे होत असून या काळात 50हून अधिक संस्थांना पाण्याच्या टाक्या, शालेय गणवेश, पुस्तकं, वह्या वाटप, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड अशा अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत। या माध्यमातून समाज ऋण फेडण्याचा मार्ग अवलंबत आहेत। पद्मशाली समाजातील नवशिक्षित तरुणांनी देखील समाजकार्यासाठी थोडासा वेळ व पैसा खर्च करावा, जेणेकरून समाजातल्या शेवटच्या माणसाला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी आपले आई वडील आणि समाज याचा विसर पडता कामा नये। हल्लीच्या पिढीला मोबाईलचे वेड लागलंय। या काळात वाचनालयाचे महत्त्व आई वडिलांनी व शिक्षकांनी सांगायला हवं असे जयंत होले पाटील म्हणाले। आज समाजात आहे, आज आपण खरंच आहे की समाजाचं देणं लागतो प्रत्येक वेळी। तर समाजाचं देणं कसं असावं आज मुराटाका आज त्याचे आपले छबी म्हणू शकतो किंवा आज आपल्याला आज त्यांचं एवढं प्रेरणा घेण्यासारखं आहे की आज एवढे वर्ष प्रत्येक व्यक्ती आज आम्ही बघतो आज व्यवसाय करताना प्रत्येकाला वाटतं की काही ना काही पैसे माझ्याकडे शिल्लक असावे, पण दानत्व हा जो प्रकार आहे हा दानत्व मनातून आणि स्वतःच्या इच्छेने एवढं सगळं करणे याला म्हणजे माझा सलाम आहे तुम्हाला। कंपक साहेबांनी तेलुगूमध्ये एवढं सुंदर त्याचं म्हणाल की मोबाईलमध्ये आपण बिझी झालोय, पुस्तक म्हणजे आपला इतिहास आहे, आपण हा इतिहास आपण विसरत चाललोय। आणखी एक विषय मोबाईल हा असा प्रकार आहे की तुम्ही 2 मिनिटं आधी बघितलं लक्षात राहा। ग्रंथालय दादापु 20 ఏళ్ళు అవుతుంది। దీనికి ముఖ్య కారణం మా తిప్పన్న గణేరి తిప్పన్న దిక్కే ఇది సంస్థ ఉన్నది। నాకు అధ్యక్ష చేసిన తెలియదు, ప్రతి ఒక్కటి అన్ని ధ్యానం చేస్తారు, మనకి ఆ కపాటు తేవాలి, ఏం తేవాలి, ఏం తేవాలి। ఈ కపాటు గురించి చెప్పిన తిప్పన్న లెటర్ ఇచ్చిండు, మీరు ఇచ్చిండు, దానికి మా ఎంత మీకు అభినందన ఎంత చేసినా తక్కువ ఉన్నది। ఎందుకంటే మా నోరా సార్ ఇవాళ మేము పుట్టినరోజు కార్యక్రమం చేసినాం। ఆయన మా వర్కింగ్ గ్రూప్లో రోజు 30 మంది వస్తాము, ఆయన తప్పకుండా రోజు ఇంటికాంటే నడుచుకుంటూ వస్తారు, అంత దూరం। आजच्या कार्यक्रमास आमचे जायंट्स ग्रुप सोलापूरचे लालबहादूर शास्त्री म्हणजे आमचे नोरा काका यांनी गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कार्यात सहकार्य करत आहेत। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांचं प्रीत आहे। त्याप्रमाणे त्यांनी गेल्या म्हणजे आमच्या सहवासात आल्यापासून गेल्या 25-30 वर्षापासून त्यांनी प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून जे काही सहकार्य जे मदत करायचं असेल ते आमच्या ग्रुपच्या माध्यमातून देतात। त्याबद्दल मी सोलापूर ग्रुपच्या वतीने व्यासपीठावर जायंट्स ग्रुपचे प्रेसिडेंट माजी नगरसेवक मेघनाथ इमुल, ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, बालराज गोल्ली, जायंट्स फेडरेशन माजी अध्यक्ष मोहन कोंकाटी, फेडरेशन 2Bचे डायरेक्टर किसन आडम, ऑफिसर श्रीनिवास कोंडले, नागनाथ कोंडा, ग्रंथालय सचिव तिप्पण्णा गणेरी उपस्थित होते।
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सामुदायिक प्रार्थनेने झाले। यावेळी मेघनाथ इमूल यांच्या हस्ते मान्यवरांचे व तसेच देणगीदार शावरप्पा नोरा यांचा प्रमुख अतिथी अशोक इंदापुरे व जयंत होले पाटील यांच्या हस्ते शाल व हार पुष्पगुच्छ घालून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भास्कर पिट्टा, वासुदेव दोरनाल, सचिव हरिनिवास सोमा, अनिल वनमाने, हरीश कोंडा, अंबादास एरवा, मनोहर कोडम, श्रीनिवास नल्ला, चंद्रशेखर पेरमल, श्रीनिवास गाली, कवी नरेंद्र गुंडेली, प्रभाकर भीमनाथ व ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री रेणुका बुधारम तर आभार रामचंद्र दुस्ता यांनी केले।